ज्यांनाही थंडीमध्ये करक भरते, कमरेचे आजार जास्त वाढतात थंडीमुळे, त्यांच्यासाठी हा खास एक्झरसाइज ह्या डेली तुम्ही स्वतःला वेळ देऊन 10 ते 15 मिनिट्स डबल रिपीट करायचा आहे. हा एक्झरसाइज मी फक्त वन टाईम दाखवलेली आहे. प्रॉपर करायचे. खूप छान एक्झरसाइज आहेत. शरीराला पूर्ण पाठीला कमरेला स्ट्रेचिंग होते, बॅक पेनचा त्रास कमी होतो, करक भरणार नाही. पूर्ण थंडीमध्ये तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही कमरेचा. प्रॉपर करा. बॉडीला फुल स्ट्रेच करा. आधी सुरुवातीला स्ट्रेचिंग करा. दोन्ही पाय सरळ स्ट्रेट, दोन्ही हात डोक्याच्या वरती सरळ 10 काउंटिंग घ्यायचे आहे यामध्ये. त्यानंतर तुम्हाला दोन्ही पाय फोल्ड, श्वास भरून घ्यायचा आहे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड केल्यावर त्यावरती उजव्या पायाच्या गुडघ्यावरती डावा हात ठेवा आणि हात ठेवल्यानंतर उजव्या पायाला डावीकडे ठेवा, त्याला पुश करा आणि खालचा जो डावा पाय आहे त्याला उजव्या हाताने पकडा. व्यवस्थित प्रॉपर करायचं आहे. गडबडघाई बिलकुल करायची नाही आहे. एकदम स्लोली सावकाश 10 सेकंड होल्ड ठेवायचं आहे. तुम्हाला जसं सहन होईल तसं तुम्हाला उजव्या पायाला खाली मॅटकडे पुश करायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला सहन होतं त्याप्रमाणेच करायचं आहे. 10 सेकंड होल्ड. त्यानंतर श्वास भरून घ्या. सेम अपोजिट. आता डावा पाय उचलायचा आहे. डावा पाय उचलल्यानंतर डाव्या पायाच्या गुडघ्यावरती उजवा हात ठेवायचा आहे तुम्हाला आणि उजव्या पायाला डाव्या हाताने पकडायचं आहे खालून. बरोबर L4 L5ला ज्यांनाही लोअर बॅक पेन आहे त्यांना खूप रिलीफ वाटेल आणि पटकन तुमचे आजार हे कमी होतील. थंडीत तर कसलाच त्रास तुम्हाला होणार नाही. या कमरेचे पेन, पाठीचे आजार कसलेच होणार नाही आहेत. करक तर बिलकुल भरणार नाही. आता यामध्येच रिपीट दाखवलेलं आहे. दुसरी स्टेपनी उजवा पाय उचलायचा आहे, त्याला डाव्या हाताने पकडायचा आणि हळूहळू स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा. वरचा पाय, खालचा पाय फोल्ड करायचा, डावा पाय त्याला उजव्या हाताने पकडायचे आणि तुम्हाला उजवीकडे पाहायचं आहे. हे पण 10 सेकंड होल्ड ठेवायचं आहे. परत सेम अपोजिट. आता डावा पाय उचला, त्याला डाव्या पायाला उजव्या हाताने पकडायचं आहे आणि उजव्या पायाला डाव्या हाताने पकडायचं आहे खालून. वरचा पायाला फक्त प्रयत्न करायचा आहे गुडघा सरळ स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. प्रत्येक एक्झरसाइज 10 सेकंड होल्ड ठेवायचा आहे. त्यानंतर श्वास भरून घ्या. उजवा पाय उचला, डावीकडे ठेवा. तुम्हाला ह्या दोन्ही एक्झरसाइज नाही व्यवस्थित आल्या तर हे मात्र तुम्ही प्रॉपर करायचे. हे एक्झरसाइज, ह्या एक्झरसाइजची काउंटिंग 20, 10 तुम्ही घेऊ शकता. हे सिम्पल साधी एक्झरसाइज आहे. मगाच्या ज्या सुरुवातीला दोन्ही एक्झरसाइज दाखवल्या त्या थोड्याशा तुम्हाला हार्ड जातील सुरुवातीला. तुम्ही जर एक्झरसाइज करत असाल तर तुम्हाला सोपी जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्या तुम्ही 2 रिपिटेशन करू शकता. ह्या प्रत्येक एक्झरसाइज 2 रिपिटेशन तुम्ही करू शकता. आता श्वास भरून घ्या, पोटावरती या. सिम्पल एक्झरसाइज दाखवलेले आहेत मी. 6-7 एक्झरसाइज आहेत, प्रॉपर करायच्या डेली. उजवा पाय उचलायचा आहे. उचलल्यानंतर त्याला डाव्या पायाचा आधार द्यायचा गुडघ्याजवळ. फुल स्ट्रेच होऊ द्यायचे पाय. होल्डिंग 10 सेकंड होल्ड ठेवायचा यामध्ये पण. रिलॅक्स. यानंतर सेम अपोजिट होल्डिंग, सेम अपोजिट पाय. यस. 10 सेकंड होल्ड ठेवा. बिलकुल तुम्हाला कसलेच कमरेचे आजार होणार नाही आहेत. बॅक पेन कसलंच होणार नाही आहे. रिलॅक्स. थंडीमध्ये जर जॉईंट पेन जास्त वाढतात, जॉईंट पेन जास्त होतात, त्यासाठी छोट्या सूक्ष्म व्यायाम तुम्ही करत राहायचं कंटिन्यू. उजवा पाय उचला, डावीकडे ठेवा किंवा तुमची सिक्वेन्स डाव्या पायाची असेल तर उजवीकडे ठेवू शकता तुम्ही. 10 सेकंड होल्ड करा. ही पण एक्सरसाइज खूप छान आहे. जेव्हा तुम्हाला काम घरी जास्त झालेलं असेल, कमरेचे आजार जास्त वाढले असेल तर तुम्ही ह्या एक्सरसाइज 10 टाईम करू शकता. तुम्ही डेली स्वतःला वेळ द्या. बिलकुल तुम्हाला आजार होणार नाही आहेत कमरेचे कसलेच. आता यानंतर उजवा पाय श्वास भरून घ्यायचा आहे. अप्पर बॉडी उचलायचे. अप्पर बॉडी उचलल्यानंतर दोन्ही हात हळूवारपणे आदर उचलायचे आणि थोडं पाठीमागे त्याला पुश करायचं आहे. तुमच्या दोन्ही हाताला पाठीकडे पुश करा. हां. जो दोन्ही म्हणजे अप्पर बॉडीचा जो वरचा भाग आहे तो रिलॅक्स वाटेल. दोन्ही खुब्याचा मधला भाग जो आहे, पाठीचा मनकाचा वरचा जो भाग आहे तो खूप रिलॅक्स वाटेल. यानंतर परत रिपीट. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याला डाव्या पायाने आधार द्यायचा आहे आणि फोल्ड करून फक्त ठेवायचं आहे. बघा तुम्ही ह्या एक्झरसाइज वेगवेगळ्या पद्धतीने कमरेच्या एक्झरसाइज मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला करून. त्या तुम्ही करून पहा. नक्की तुम्हाला रिझल्ट येईल आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायला विसरायचं नाही आहे बिलकुल. मी आणखीन ह्यामध्ये तुम्हाला अशाच वेगवेगळ्या एक्झरसाइज देण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी.
हे डबल करायचं आहे, डबल रिपीट करा ह्या एक्झरसाइज 2 टाइम. यस, व्हेरी गुड. ह्या सूक्ष्म छोटे छोटे व्यायाम आहे, ते बेसिक योगा आहे. तुम्ही दररोज थंडीमध्ये विंटरमध्ये ह्या एक्झरसाइज डेली केलं पाहिजे. रिलॅक्स. सेम अपोजिट. श्वास भरून घ्या. 10 सेकंड होल्ड ठेवायचं आहे प्रत्येक एक्झरसाइज. 10 सेकंड होल्ड. त्यानंतर श्वास भरून घ्या. चाइल्ड पोजमध्ये रिलॅक्स व्हायचं आहे. चाइल्ड पोजमध्ये तुम्ही 10 सेकंड 20 सेकंड तुम्ही थांबू शकता, जेणेकरून तुम्हाला रिलॅक्स वाटेल. डेली प्रॅक्टिस करा. बाय बाय.